सतविघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नवाओ हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन अमंगल हारी द्रवहु जपत पुरारी सिया राम मैं सब जग जानी करहूँ प्रणाम जोरी जुग पानी सिया राम मैं सब जग जानी करहूँ प्रणाम जोरी जुग पानी राम सिया तो एक देव करुणी घ्यावा तेणे विन जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी। प्रस्तुत ब्रह्मांड नायक परमात्मा विठ्ठलेश परमात्मा यांच्या सेवेकरता घेतलेल्या अभंग त्याप्रमाणे वैकुंठवासी कस्तुराबाई यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरे यांचा हा उपदेश प्रकरणातला हा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे। कारण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित झालेला आहे सर्वांना ज्ञात आहे, परंतु आपल्याला त्यांचं वर्णन करावं लागेल थोडंफार। कस्तुराबाई नाव मागे आहेच, मारवाडी शब्दाचे नाव आहे, ते मारवाड्यांचं नाव आहे बाबा। हा कारण मारवाडी लोक असे नाव ठेवतात, राधेश्याम त्यांचं तसं राधा किसन, हे मारवाडीचे राधा किसन, आणि आपल्या राजपूत समाजात राधा किसन हे फार सुंदर नाव आहे बरं का रामदास पाटील। म्हणून हा कार्यक्रम त्यांच्या निमित्ताने हा 4 दिवसाचा कार्यक्रम आमचे हरिभक्तीपरायण रामदास पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कारण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आई बापांची काही सेवा व्हावी त्या कीर्तनाच्या माध्यमातून आमचे रामदास पाटील यांनी त्यांचे बंधू चौघे यांनी हा म्हणजे थोडक्यात म्हणजे जाधव परिवार यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आजची सेवा मोठ्या आग्रहाने माझ्याकडे दिलेली। आजचा कार्यक्रम मला जामनेरकडे होता बाबा, विठ्ठल विठ्ठल असा धो पाऊस चालू आहे बाबा बाबा, कीर्तन ते हौसन त्यात आला पाऊस असं चालू आहे। ते तसंच झालं ना, पंढरपूर असा पाऊस धो पाऊस, जिकडं तिकडं पाऊसच पाऊस चालू आहे बाबा। कारण अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एसट्या बंद आहे। मी कसा आलो ते माझा माहिती आहे, विठ्ठला मला आता सुटका होईल तेव्हा होईल, नाही महाराज नाही जमलं, ते माघार घेतलंच नाही वाटतं अजूनही, कसं काय होईना पण येऊन पोहोचलो आणि माझ्याकडे सेवा दिलेली आहे। कारण ज्यांचं स्मरण करायचं मी शेवटच्या चरणातून लक्षात आलंच नाही, तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे। कारण ज्यांनी आईबापाची सेवा केली आहे, चौघे बंधू आईबापाची सेवा केली, आईची सेवा केली, आणि महाराज कशा गेल्या काय गेल्या, आजारी नाही काही नाही काही नाही, आणि त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये त्या विलीन झाल्या। कारण हा जो नरदेह आहे हा राहण्याकरता कोणी आलेलं नाही, प्रत्येकाला जावं लागलं, कोणी का असे ना तो,
कारण आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढी चले एक बंदे जंजीर. आणि जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस जाणार आहे. विठ्ठल 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 येथे नाही उरो येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. उर नाही आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. महाराज कोणी तिथे राहण्याकरता आलं नाही. आता तुमची बाग आहे ते प्रत्येकाच्या घरासमोर फुलाची झाडं आहे, त्यांना फुलंही लागलेली आहे. फुलं किती दिवस राहतं? तसं आपलं जीवन आहे. जो फूल खिला डाली पर उसको मुरझाना होगा, और जो आया है इस जग में उसको जाना होगा. प्रत्येकाला जावं लागणार आहे बरं का. हा मृत्यू लोक आहे, कोणीही राहिलं नाही. का राहिले कोणी? अरे पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी, जम का अजब तड़ाका भी तू क्या जाने लड़का भी. या काळाच्या तडाख्यात कोणीच राहिलं नाही. पण महाराज जे काही जातात, काही आपल्या जीवनामध्ये परमार्थ करून जातात, म्हणून त्यांचा कार्यक्रम सुरू होतो. विठ्ठल कस्तुराबाई महाराज भगवंताच्या स्वरूपात विलीन झाल्या. शेवटचे चरण लक्षात आहे. तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. या कीर्तनाच्या माध्यमात म्हणा की महाराज सुपुत्र चांगले म्हणा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक, त्या देवाला देखील आनंद होतो. विठ्ठला असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अभंगाची भूमिका थोडक्यात आपल्याशी मांडायची आहे. श्री संत गोस्वामी तुकोबराय यांनी जेव्हा जगाकडे दृष्टी टाकली असताना तुकोबरायांना असं आढळून आलं, असं दिसून आलं, प्रत्येक प्राणी मात्राची धडपड, प्रत्येकाचे जे प्रयत्न चालू आहे केवळ एका वस्तू करता, हाडाचे काढ करता, रक्ताचं पाणी करता, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, नाही जमलं दोघांच्या टोप्या आपल्या डोक्यात जो घालतो. कशा करता हो एवढं? काय पाहिजे? सुख. प्रत्येकाला जर पाहिजे असेल ते सुख पाहिजे. सुखा करता प्रत्येकाचे प्रयत्न असेल. लहान बालकापासून तर वृद्ध म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला सुख पाहिजे. छोट्या बालिकेपासून वृद्ध म्हातारीपर्यंत प्रत्येकाला सुख पाहिजे. याच्या पुढे सांगू, छोट्या मार्जापासून टोलेजंग महाराजापर्यंत देखील त्याला सुख पाहिजे. विठ्ठला विठ्ठला धापळ सुखा करताय महाराज लोक, पण सुख मिळत नाही ती गोष्ट वेगळी आहे. सुख मिळत नाही, नाना प्रकारचे प्रयत्न करा तरी सुख मिळत नाही. विठ्ठला कारण याचा चांगला जर विचार केला, या संसारात सुख आहे का? तीळ मात्र देखील सुख नाहीये. विठ्ठला संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा
दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार सुखाचा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार सुखाची वार्ता कानावर ऐकायला मिळत नाही रावसाहेब नाही ऐकायला मिळत अहो देवाच्या मंदिरात जाऊन देखील सुखाच्या गप्पा करते माणसं यातलं मला माहित नाही बरं का पांडुरंगाचं दर्शन करता त्याच्याकरता ओटे बाहेर किंवा बाकडे टाकलेले असतात तेथे बसता असं म्हणता का ते का तुम्ही हरिपाठ म्हणता का तुम्ही जप किती करता असं म्हणता का नाही का तुमचं कसं काय तो म्हणतो माझं बरं आहे फक्त माझा मुलगा शिव्या देतो अहो तुमचा शिव्या देतो माझा तर चाकू घेऊन जावतो मग ते देवाच्या समोर येऊन देखील असं म्हणत ती जप का नाही 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 महिला देखील देवाचं दर्शन करतात गप्पा त्यांची गप्पा वेगळ्या आता बहीण तुझं कसं काय ते म्हणतं माझं बरं आहे पण माझी सून फार खराब आहे तुझी खराब आहे माझी तर फार बेकार आहे म्हणजे असं नाही म्हणत ताई तू जप करती का कधी माळ हातात घेतली का पंढरपूरची वारी केली का हरिपाठ नाही 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 सर्व संसारातलं वाटलं जातं इतकं दुःख या संसारात आहे विठाला विनोदाने सांगतो की या संसाराचं दुःख गेल्यासारखं वाटतं जात नाही ते गेल्यासारखं वाटतं कल्पना करा आपलं धारण गाव आहे एक पाहुणा म्हणून आला पाहुण्याच्या 3 जाती उत्तम मध्यम आणि कनिष्ठ उत्तम पाहुणा त्याला म्हणावं चहा घेतली की विचारतो गाडी किती वाजता आहे 1 नंबरचा पण लगेच निघून जातो हा 1 नंबरचा पाहुणा आहे 2 नंबरचा पाहुणा चहा घेतो सर्व काही करतो पण पाहतो राहतो थोडा वेळ लगेच निघून जातो 3 नंबरचा पाहुणा असा आहे मग राहतो पहिल्या दिवशी काय असेल जेवण करतो दुसऱ्या दिवशी पुरणाच्या पोळीचा बेत पाहुणा 3 दिवसाचाच असतो पुरणाच्या पोळीचा बेत बासुंदी रोज वेगवेगळे पदार्थ 8 दिवस झाले पाहुणा काही जाय ना दोघं नवरा बायको विचार करू लागले हा पाहुणा किती दिवस थांबतो कोणाला मिळेल बाई हुशार होती बाईने सांगितलं तुम्ही विचारून पहा पाहुणा किती दिवस राहतो म्हणून अगं असं विचारणं चांगलं योग्य वाटत नाही काही का वाट्यानं पण जेवण झाल्यानंतर बैठक रूम मध्ये बसल्यानंतर विचारायचं महाराज बासुंदीचं जाऊन ठासून झालं बैठक मध्ये गप्पा सुरू झाले का कसं काय तुमच्याकडे पाऊस का मध्ये पाऊस भरपूर आहे पिकं कशी आहे पिकं वाकून गेली बरीच पिकं गेली बिचारी फार खलास झाली काही बघा आपल्या बागात निकाल लागली विठाला 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 मनुष्य विचारतो कापसाचा काय भाव कांद्याचा काय भाव काय ते असेल ते द्राक्षाचा काय भाव सर्व विचारलं हळूच विचारतो का हो तुम्हाला 5-7 दिवस झाले तुमची मुलं बाळा घरी वाट पाहत असतील त्याने काही उत्तर दिलं हो त्याची काळजी करू नका कारण मी 1 महिन्याची रजा टाकून आलेलो आहे वा रे पाहुणा 1 महिन्याची रजा टाकून आले बाईला कळालं यांनी सांगितलं पाहुणा 1 महिना जात नाही मग जायला पाहिजे तो पहिल्याच गाडीनं जायला पाहिजे मग आता कसं जाईल तो बघ मी सांगतो त्या पद्धतीने स्वयंपाक करतो पिठलं कर पातळ कर बघ खारट मीठ टाकून दे त्याच्यात खूप भाकरी कर पातळ कर ते तशाने करायच्या 4 भाकरीची एकच भाकरी भाकरा जाड करायची आणि जाळून पोळून ठेवायची आम्ही दोघं जेवायला बसणार पहिलाच घास घेतल्याबरोबर मी तुझ्यावर रागवेल रागवत आता तू प्रत्युत्तर उलट सुलट काहीतरी बोलायचं तू तशी का बोली की मी हातात काठी घेऊन तुला मारायला सुरुवात करेल ती म्हटले घेणं नाही देणे मार कशाला खाऊ मी अगे मी तुला मारणार नाही नुसतं मारल्यासारखं करेल फक्त तू रळल्यासारखं करायचा पाहुणा कसा राहतो ती पाहू संध्याकाळची वेळ त्याच पद्धतीनं जेवण तयार केलं पाटील पिठलं केलं पातळ केलं भलं मीठ टाकून दिलं त्याच्यात
भाकरी केली म्हणजे जाड केली महाराज, जळगाव जाळून पोळून ठेवली. पहिलाच घास घेतला. का ग तुला काही कळतंय का? सोन्यासारखा पाहुणा, कधी नाही येणारा बिचारा, तुला नीट स्वयंपाकाला नाही संध्याकाळचा. काय सांगावं तुला, म्हातारी झाली, थेरडी झाली ना, काळ्याचे पांढरे पांढऱ्याचे पिवळे झाले ना, तरी तुला स्वयंपाक जमत नाही. काय करावं तुला? ते ठरलेलंच होतं. तिने प्रत्येक, अहो तुम्ही म्हातारे झाले ना, तुमच्या तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही, तरी तुमची दिवस चटचट चांगलं खायला पाहते. खरं सांगा, पाहुण्यासमोर अशी जर बाई बोलली समजा, घरमालकाला आनंद वाटेल ना? आनंद वाटत आहे समजून, या घरातला नंदी बैल आहे. कशाला त्यांनी काठी हातात घेतली आणि मारण्याकरता बाई भरकन घरात पळाली. धावतच गेला त्याच्या माठीन, जा मारायला सगळे जण जण. तिला नाही, गादीवर तिने ओरडायला सुरुवात केली, मेले मी आता काही वाचत नाही, धावा मेले मी आता वाचत नाही. आणि असा आरडाओरडा सुरू झाल्यानंतर शेजाऱ्या पाजाला कधीच आमंत्रण द्यावं लागेल. पुढच्या दरवाजातून फुल गर्दी झाली, पाहिजे सटकन पदर पुढं वळला आणि रडत नव्हती बरं का, न ती चालू होतं तिचं. लोक भराभरा शिल्ल झालं काय झालं काय, दोघंच उठव घरी घरामध्ये, एवढा आरडाओरडा करणं. का काय कळतंय तुम्हाला म्हातारपणामध्ये? बायांचा सोबत आहे, बाया फार समजूत घाता. बाई भांड्याला भांडं लागतच आहे, जशी मन आहे देवळात घंटा, संसारात तंटा, लागूच आहे, चालूच आहे, असं बोलल्या. काही बाया पुढच्या दरवाज्यातून मागच्या दरवाज्यात निघून गेल्या. 4-5 बाया मागे थांबल्या. बाई असं म्हातारपणामध्ये योग्य वाटत नाही बरं, असं करू नका तुम्ही. आणि त्या पुढच्या दरवाज्यातून बाहेर पडत असताना पाहुणा भामट्यासारखा बसलाय बिचारा, एक ताट मोकळं आहे. एका बाईचं लक्ष गेलं, सांगेल गंगूताई बाईला मार बसला, फुकट नाही, या पाहुण्यामुळेच मार बसलेला दिसतो. निघून गेल्या ना, त्यांनी विचार केला आपल्यामुळे जर मार बसला असेल राहण्यात मजा नाही. हळूच उठला, त्याची पिशवी भरली, घराच्या बाहेर पडला. नवरा बायको खिडकीतून पावलं की बघ, ऐ चालला पाहुणा, ऐ चालला पाहुणा. पाहुणा एवढा बिलिंदर होता, पुढे गेला त्यांनी त्याचं डोकं चालवलं. बाई रलडी काही रलड्यासारखी वाटली नाही, मारलं काही मारल्यासारखं, काहीतरी गोंधळ असला पाहिजे. त्यांनी मला गल्ली बदलवली, मागच्या दरवाजाच्या खिडकीतून जाऊन उभा राहिला आणि दोघांचं व्याख्यान, का ग घालवला की नाही पाहुणा? ते मला पाहुणा का फुकट गेला का? मी रलडे, हा पाहुणा फुकट गेला, मी रलडी म्हणून. अरे मी तुला खरं मारलं का? ती म्हणते रलड्यासारखे ना, म्हणतो मारल्यासारखं. दोघाचं झालं सुरू आणि तो ऐकतोय भामट्यासारखा. मागच्या दर तो आला त्या खिडकीतून आज शिरला. अहो तुम्ही मारल्यासारखं केलं, बाईने रलड्यासारखं केलं, मी बाहेर नुसतं गल्लीत गेल्यासारखंच केलं. अरे तसंच या संसारातलं आहे. संसारात दुःख गेल्यासारखं वाटतं पण जात नाही महाराज. एक सारिता तो पुढे उभे, एक असं ठाचून दुःख या संसारामध्ये भरलेले. येही संसर्गजा भोगा दुःखयो नय येवती आद्यंतवंत कौंतेय न ते शुरमती बुधा. जे सुज्ञ लोक आहे या विषयामध्ये रममाण होत नाही आणि पामर विषयी या संसार रममाण होता. विठ्ठल म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची दान दुःख परी काय करती मूर्ख नसेविता नसरे. पण आपण त्याचं सेवन करतो. पाटील धन्य आहे, संसाराच्या नावी कोणी पाटलांनी कुठे थांबतच नाही ना. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला नर्मदेचा काठ. विठ्ठल होईल का एवढा? तर महाराज लोकांना होत नाही तर ते बाकीचं जाऊ द्या बाबा. महाराज लोक देखील जाऊ शकत नाही एवढं. सर काहीच पाहत नाही. चले चल दे आम प्रदक्षिणा एकटेच वारी केली एकट्याने मुक्ताबाईची. मला भेटले होते आमचे ते बापू म्हणून आहे ना, बापूंच्याकडे मुक्काम होता तुमचा. विठ्ठल बापूने त्यांचा आदर केला महाराज. सांगण्याचं तात्पर्य त्यागी लोक कमी आहे. नर्मदेच्या काठावर जे महाराज बहुतेक त्यागी लोक आहे. सीताराम बाबा आता वय किती मला माहित नाही त्यांचं. काही नाही ते असे म्हणतात मुझे पता नाही कुछ. वयस्कर आहे महाराज. असे वाकून गेले, झुकून चालता महाराज. कोणाला काम सांगत नाही, स्वतः भांडी धुता आपली आपली, दिवा लावता आपल्या हाताने स्वतः. कोणी आलं त्याला प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही. फक्त 100 रुपये येत नाही, फक्त 10 रुपये फक्त.
10 रुपये, फक्त 10 रुपये, जास्त घेत नाही. 10 रुपयापेक्षा जास्त त्या माणसाला देतात. विठ्ठला विठ्ठला. हे त्यागी महात्मे महाराज. सांगण्याचं तात्पर्य, संसाराला लात मारून महाराज नर्मदेच्या काठावर बसलेले काही सामान्य आहे का? आपण तर त्याच्यातच तोंड घालतो. पोरं मारता तरी ते अरे जा ना बाहेर. विठ्ठला बाई फडा फडा बोलते तरी ऐकतो आम्हाला. करता काय आता, मी बऱ्याच ठिकाणी ऐकतोय. विठ्ठला विठ्ठला. नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. टेकडावर घर होतं त्याचं. ती बाई भांडी धुती, तो ती बाई त्याला शिवाय देते, हा तिला शिवाय देतात. मी म्हटलं काय रे, नवरा बायको असून असं. म्हटलं ताई एवढं बोलायचं नाही. बोलू नका बाबा तुम्ही, यांना कपडे धुवायला येईल मी माझे. आहे इथपर्यंत बोलता महाराज. काय करते सांगता येत नाही. किती दुःख या संसारामध्ये, तरी माणसं डोकं घालतात. त्याच्यात हे विशेष आहे ना. विठ्ठला महाराजांनी विचार केला, यांना सुख समाधान पाहिजे, पण या विषयरूपी बाजारामध्ये यांना तीळ मात्र देखील सुख मिळू शकत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. दुःख पर्वतासारखं या संसारामध्ये महाराज. पण त्यांना सुख वाटतं ती गोष्ट वेगळी. महाराजांची बाबांनो, तुम्हाला विनंती करतो, या संसारात सुख नाही. तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचंच असेल तर तुम्ही एकच करा, जो विठ्ठलेश परमात्मा आहे त्याला तुम्ही आपलासा करा, तर तुम्हाला सुख. आपुला तो एक देव करून घ्यावा. हरी आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 हरी आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. हे तेरे बिना जीवा, तेरे बिना जीवा. सुख नावे, सुख नावे. ये रति माई के रति जनती. ये रति माई के दुःखाती जनती. बिना जीवा, तेरी बिना जीवा. सुख नावे, सुख नावे. ये रति माई के कत जानते. ये रति माई के कत जानते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विन जीवा सुख नाही. बाबांनो, तुम्हाला सुख समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तो परमात्मा तुम्ही आपलासा करा, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा, त्याची लगन लागली पाहिजे महाराज. आता आम्ही लोकांना सांगतो आम्ही जप करत नाही. विठ्ठला विठ्ठला महाराज. कमीत कमी आपल्या वारकरी संप्रदायाची महाराज असते, कमीत कमी त्यांनी महाराज 5 माळा तरी जपायला पाहिजे. कमीत कमी 5च सांगितलं. पण नाही जमत. गंध लावणं सुचत नाही तर बाकीचं काय. फार अवघड आहे बाबा. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, तर ते अनुताप व्हावं लागतं महाराज. भगवंताचं चिंतन, नामस्मरण, देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, आपलासा परमात्मा करून घ्यायचं आहे ना, त्याच्याकरता भगवंताची आराधना, भगवंताची प्राप्ती करायची महाराज असेल तर जीवनामध्ये
आपण समर्पण व्हायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 कारण त्याच्याचे सुख समाधान आपल्या जीवनात कधीच मिळणार नाही. आणि तो जर प्राप्त झाला त्या सुखालाही कमतरता नाही. विठ्ठला परमात्मा प्राप्त झाल्यानंतर काय वाटेल आपल्याला, कसं वाटेल? त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदे दाटली ती त्रिभुवनी सर्वात्मकेपणे भोग झाला. भगवान परमात्मा इतका आनंद प्राप्त होईल महाराज, सांगायलाच नको. किती आनंद होईल, किती सुख प्राप्त होईल याचंही वर्णन तुकोबांनी सुंदर केलंय. विठ्ठला विठ्ठला मग तया सुखा अंत नाही पार, 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 मग तया सुखा अंत नाही पार. आनंदे सागर हेलावती, आनंदे सागर हेलावती, मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार. आनंद सागर आनंद सागर नेलाग, मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. म्हणजे भगवान प्राप्त झाल्यानंतर किती आनंद होईल, त्या आनंदाला पारावार नाही. आणि भगवंताला सोडून जे जे आपल्या दृष्टीला गोचर पदार्थ दिसत आहे हे सर्व दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून तुकोबरे येरती माईके दुखाची जानते, 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 येरती माईके दुखाची जानते. नाही आती आती अवसान, नाही आती आती अवसान, नाही आती आती अवसान, नाही आती आती अवसान. येरती माईके दुखाची जानते, 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 येरती माईके दुखाची जानते. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसाय. कारण हे जे भगवंताला सोडून जे जे दिसतंय आपल्याला, ते नातेवाईक असून ते कोणी असो यांच्यापासून सुख समाधान नाही बाबा. पत्नीपासून तरी सुख आहे का? नाही बाबा. म्हणून या जगामध्ये
जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा। कोण सुखी आहे जगामध्ये? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। सांगा जगात कोण सुखे? राजा दुखिया। कोणत्या राजाला सुख आहे? कोणत्या पुढाऱ्याला सुख आहे सांगा बरं? किती वनवन करताय बिचारे. हा, मागच्या वर्षी तर 3 महिने मला त्याच्याकरता किती भानगडी चालू त्या. बापरे, आताही पुढे काय सांगता येत नाही बरं का. विठ्ठला कोणाला सुख आहे? कोणत्या राजाला सुख आहे? सोनिया गांधीला सुख आहे का? राहुल गांधीला सुख आहे? नाही ना, नाही सुख. शरद पवार सुखी आहे? कोण सुखी आहे? अजित पवार सुखी आहे? ठाकरे सुखी आहे? शिंदे सुखी आहे? अहो, ज्यांनी नोटा बंद केले ते सुखी आहे का? काही नाही महाराज, दुःखानेच बरबरले महाराज. इतकं दुःख ठाचून भरले म्हणून, इतकं दुःख या संसारामध्ये, म्हणून आपल्या ज्याच्याकडे पाहावं तो आपल्याला सुखी दिसत नाही. विठ्ठला साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहे न जाई, अरे ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, जिने सृष्टी करणे जगत निर्माण केलं तो दुःख आहे. तर तुमची आमची कुठं आहे? विठ्ठला म्हणून बाबा या संसारामध्ये सुख नाही. कारण एकमेकावर जे प्रेम केलं जातं, पैसा असेल तर प्रेम करतो, पैसा नसेल कोणी कोणा प्रेम करत नाही बाबा. म्हणतो असं वर्णन केले कबीर. माझं एक पद आहे फार सुंदर आहे. विठ्ठला सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. मुलगा बापावर प्रेम करतो, कुठपर्यंत प्रेम करतो? बाबा कमवून आणतो, हे आरामाने राहता महाराज. तो म्हणतो बाबा बाबा बाबा, दादा काय असेल ते. आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसं पुढे पुढे करता. विठ्ठला विठ्ठला धनवंता लागी सर्व मान्यता. धनवान असेल तो मूर्ख का शनामत, पण लोक त्याला मानतात. ही परिस्थिती आहे. पैसा असेल तर लोक मानतात, बाप कमाई करत असेल तर पोरं मानतात. घरातली तीच परिस्थिती आहे. घर महाराज चांगलं चालवायचं असेल तर पत्नीच्या मनाप्रमाणे चालत तर बरं, नाही तर बस विठ्ठला विठ्ठला खाने पीने को पैसा हुआ तो जोरू बंदगी करे, खाने पीने को पैसा हुआ तो जोरू बंदगी करे, एक दिन खाना नहीं मिले तो फिर के जवाब करे, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. खाण्यापिण्याकरता चकांचक असेल तर पत्नी नवरीच्या पुढे पुढे करते महाराज. नोकरी असेल, पैसे कमवून असेल महाराज, 10-10 हजार 5-5 हजार गड्ड्याच्या गड्ड्या देत असेल तर पुढे पुढे पत्नी करते. याला खोकला ना खोक, ते म्हणते थांबा थांबा, माझ्या हाताकडून बाहेर फेकून येते. कशा करता? पैसा कमवतो म्हणून. पुढे पण नाथमार्गाने वर्णन केले बाबा. धनवंता लागी, जसं सर्व मान्यता आहे जगी त्याप्रमाणे धनवंत पुरुषासी श्री लौटव करी कैशी, तुकडा देखोनी सुनी जैसी, हलवी पुच्याशी कुकार. धनवान असेल, पैसा कमवत असेल, पत्नी पुढे पुढे करते महाराज. पण पुढे आहे का? त्या धनाची झाली अतुटी. धन जर संपलं रे संपलं, तो आला की मध्ये हाड
आया पैसा नाही ना, पैसा कमवत नाही आता काही नाही. पत्नीची ही अवस्था मला म्हणून फार अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ मारणारी भागवतला जो दृष्टांत आहे बाबा, धनवंता लागी तसंच आहे. धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैसी, कैसी तुकडा देखो ने सुनी जैसी. सुनी माहित आहे ना, सुन नाही कुत्री 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 तिला तुकडा दाखवते ती जवळ इकडून तिकडं फक्त तुकडा फिरवा तुम्ही अशी पडते. तशीच पत्नीच आहे. विठाला आपल्या इथलं नाही बरं का तसं, पण बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात येतं. महाराज अशी पुढं पुढं करते, पण त्या धनाची झाली तुटी. श्री वसवसुनी लागे पाठी, आता नावडते तुमच्या गोठी. उठी रागे फडफडून अशी राग होते महाराज. हा घरात बी येत नाही बिचारा. विठाला ह्याच्या सुख समाधान आहे का नाही बाबा. म्हणून महाराजांनी वर्णन केले, येथे माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती. सुरुवातीलाही सुख नाही आणि शेवटी देखील सुख नाही. नुसता सुखाभास होतो आपल्याला, खरं सुख नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक करावं, त्या देवाचं वेळ लागलं पाहिजे, पिसं लागलं पाहिजे. महाराज त्याचं काय वेळ लागलं, त्याचं का पिसं लागलं ते काहीच कमी पडणार नाही आपल्याला. भगवंताचं वेळ लागलं पाहिजे. म्हणून अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया से भी बोलिया थोड़ा अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करिया पुलिया से अविनाश करिया पुलिया से अविनाश करिया पुलिया से अविनाश करिया पुलिया से अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदा रती माई को दुखाची जनीती रती माई को दुखाची जनीती रती माई को दुखाची जनीती रती माई को दुखाची जनी लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदा रती माई के दुखाची जनती 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 अविनाश करी आपुलिया ऐसे. त्याचं काय वेळ लावे की भगवान परमात्मा अविनाशी आहे. त्या भक्ताला देखील तो अविनाश करत असतो. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. फक्त जीवनामध्ये पिसं लागलं पाहिजे, ते देवाचं पिसं लागलं पाहिजे. बऱ्याच लोकांना वेगवेगळे पिसे आहे बाबा. कोणाला कशाचं पिसं, कोणाला कशाचं पिसं. काही न उभं राहायचं आणि खाली पडायचंच पिसं आहे. विठाला अरे बाबा तू 4 वेळा पडला कशाला उभा राहतो. राहतोच उभा बाबा, पुन्हा पडतो खाली. काय कामाचं बाबा. हे वेड आहे. तसं वेड देवाचं लागलं पाहिजे. लावी मना पिसे. काही ना पैशाचं वेड आहे, काही ना पैशाचं पिस आहे, काही ना पत्नीचं पिस आहे, काही ना कशाचं करायला. पण संत महात्मे जे असतात, जे भक्त असतात, त्यांना पिस असतं ते देवाचं पिस.
म्हणून जीवनामध्ये पिस लावायचं असते, वेळ लावायचा असते. लावी म्हणा पिसे गोविंदाचे, गोविंदाचं वेळ लागलं. एक गौरांग महाप्रभू यांचे एक शिष्य होऊन गेले, यवन हरिदासजी. पहा, यवन हरिदास मुस्लिम होते बरं का, मुस्लिम होते महाराज. पण ते जवळजवळ 3-3 लाख जप करत होते. दीक्षा घेतली गौरांग महाप्रभूकडनं, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली आणि चिंतन करायचे. गावाच्या बाहेर पर्णकुटीमध्ये राहून बारो होती तिथं आंघोळ करायची. रोज महाराज चिंतन, सकाळ संध्याकाळ चिंतन. पठाण लोकांनी विचार केला, हा आपला धर्माचा असताना हा परकीय धर्मामध्ये गेल्याला काय सांगावं. आता त्यांनी कट केला, याची खोड मोडायला पाहिजे म्हणून. जिचा कुंकू कधीच पुसत नाही अशा बाईला सांगितलं, तू जा, त्याची तपश्चर्या भंग होईल असा काही प्रयत्न कर. त्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला महाराज आली आणि महाराज आंघोळ करून आसनावर बसले, माळ हातात घेतली. लगेच तिने प्रश्न केला, महाराज माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे आपण उत्तरं द्यावे. महाराज इवन हृदयजी म्हटले, मातोश्री काय सांगायचं ते सांगा. मी माझे असे प्रश्न आहे, त्या प्रश्नाचे उत्तर द्या. मी प्रश्नाचे उत्तर देईल तुला माझा जप झाल्यानंतर. हातामध्ये स्मरणी घेतली, हरे कृष्ण त्यांचा मंत्र आहे आपला, हरे राम त्यांचा हरे कृष्ण 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 हरे हरे. असा जो जप सुरू केला महाराज, सकाळचे 4 वाजली, 5 वाजली, 6 वाजली, लोक इकडे तिकडे ते बाई निघून गेली. तिच्या कानावर जवळजवळ 3 लाख जप कानावर पडला. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच प्रश्न, तोच नित्यनेम झाल्यानंतर महाराज जवळजवळ 3 दिवस आले. तिच्या कानावर किती जप पडला? 9 लाख. अंतकरण पवित्र झालं महाराज, निर्मळ अंतकरण झालं. तिने विचार केला, दुष्टाच्या नांदी लागून संत महात्म्यांना छळण्याकरता आली. तिने काही केलं, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग होई करी दंडवत घातला. सांगितलं, महाराज मला क्षमा करा, मी पापी आहे, मैं पाप ना अवगुण की राशी, मी अवगुणाची राशी, क्षमा करो, मला क्षमा करा, मला क्षमा करा. हरिदाजीने काहीच केलं नाही, आपल्या हातातली माळ तिच्या गळ्यात घातली. तू याचा जप करत जा. पर्णकुटी ती राहू लागली आणि महाराज येऊन हरिदाजीने कुटीचा त्याग केला. विठ्ठला एवढं वेळ असे लावी म्हणा पिसे गोविंदाची, इतकं वेळ लागलं महाराज. पठाण लोकांनी विचार केला, आपण करायला गेलो का, झालं काय. तिने भगवे कपडे धारण केलेली आहे, ती भगवंताचं चिंतन करू लागली. मग यालाच काहीतरी खोड कर. महाराज भर बाजारामध्ये येऊन हरिदासजीला मारायला सुरुवात केली. मारत असताना ते खाली पडले. त्याने हात जोडले, भैया मुझे मारो लेकिन एक बार भगवान का नाम लो, हरी बोल. एक वेळ कारण तुम्ही हरी म्हणा. मग ते हरी म्हणणारे आहे का, आपण तरी पटकन म्हणून घेऊ त्यांचं. तुम्ही राम राम म्हणा, ते राम राम कधीच म्हणणार नाही. त्याने का तुम्हाला अलेकुम सलाम म्हटलं ना, तुम्ही अलेकुम सलाम म्हटल्याशिवाय राहणारच नाही. विठ्ठल काय निष्ठा असेल मला पडते. आपली काय निष्ठा आहे हो, आपली सरी निष्ठा निष्ठीच आहे. काय निष्ठा होती महाराज. येवन दाजीला हरिदासला बरं बाजारमध्ये मारायला सुरुवात केली. हरिदासजी बिचारे और हाथ करून बोले, भैया हो मुझे मारो, एक बार हरि का नाम लो. हरि बोल 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 हरि
हरि बोल 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 मारायला सुरुवात केली, कोसळून खाली पडली. सांगितलंय ये जो भजन करते भजन बंद कर. भैया मैं भगवान का नाम नहीं लूंगा, भगवान का नाम मैं कभी नहीं छोड़ूंगा. अरे तू सोडून दे, तुझे तुकडे तुकडे करणार आम्ही. मुझे मारो भैया लेकिन मैं भगवान का नाम कभी नहीं छोडूंगा. मला तुम्ही मारलं तरी चालेल, माझे तुकडे केले तरी चालेल, तरी मी त्या भगवंताचं चिंतन कधी सोडणार नाही. महारत असताना त्यांनी शेवटी सांगितलं बघ तुझे तुकडे तुकडे करून गंगेमध्ये फेकून देणार. त्यांच्या मुखातले वाक्य फार सुंदर आहे. खंड खंड कर देह जदी जाय प्राण तबहु बदने ना छांडी बे हरिनाम. माझे तुकडे केले तरी चालेल, मी त्या भगवंताचं नामस्मरण कधी सोडणार नाही. आला म्हणता लावी मना पिसे. असं वेळ कधी लागायचं आपल्याला. विठाला 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 लावी मना पिसे गोविंदाचे. तुकोबरना देखील वेळ लागलं, किती वेळ लागलं महाराज. स्वच्छला गेले ते विठ्ठल विठ्ठल. माझी मज झाली अनवर वाट चंदया माझा घेतला चंदया माझा घेतला. माझी मज झाली अनावर वाट चंदया माझा घेतला चंदया माझा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. विठ्ठल 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 याच्यात म्हणतात लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्या या राजपूत समाजामध्ये चितोडगड मूळ गाव त्यांचं कुडकी गाव. संत मीराबाई. किती वेळ लागला मीराबाईला, किती छळ केला मीराबाईचा, फार मोठा छळ केला मीराबाईचा. तिचा येतच आपल्याला सांगायला वेळ बी नाही, पण एवढा छळ केला महाराज मीराबाईचा. विषचा प्याला पायदाल दिला, विष का प्याला राजाची जा पिबत पिबत मीरा हासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. आपण मंदिर मो बैठ बैठ भागवत बाजूंगी बाजूंगी नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भाग पग घुंगरू बांध मीरा. पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची
नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे विष का प्याला राजा जी ने भेजा विष का प्याला राजा जी ने भेजा प्याला राजा जी ने भेजा विष का प्याला राजा जी ने भेजा पीबत पीबत मीरा हासी रे पीबत पीबत मीरा हासी रे पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा पग घुंघरू बांध मेरा नाची विष का प्याला राणाजी ने भेजा पीबत पीबत मेरा हासी रे पग घुंघरू बांध मेरा. देवाच्या समोर लग्न झालं तर मीराबाईचं म्हणतो इतिहास सांगायचं मीराबाईचं लग्नही झालं व तिचा जो धीर होता विक्रमादित्य इतका दुष्ट होता महाराज. संत मीराबाई त्या कृष्णाबरोबर संवाद करायची रात्रीच्या वेळेला. संवाद करत असताना मीराबाईची एक नणंद होती तिचं नाव उदाबाई. नणंद म्हणजे नणंद तुम्हाला माहिती नणंद संसारामध्ये कधी देऊ देत नाही आनंद तिला म्हणतात नणंद. तिला म्हणतात लवंगी मिरची विठाला नणंद म्हणजे लावालावीचं काम करणे तिला नणंद म्हणतात. मीराबाईचा छळ केला महाराज इतका छळ केला शेवटी आता पुढे जातो मी. मीराबाईने राजस्थान सोडलं आणि वृंदावनामध्ये गेल्या. वृंदावनामध्ये गेल्या म्हणजे गल्ली गल्लीमध्ये महाराज तिला वेड लागलो त्या भगवंताचं विठाला गोविंद मेरो है गोपाल मेरो है 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 श्री के बिहारी नंदलाल मेरो है ओ श्री के बिहारी नंदलाल मोरो है श्री के बिहारी नंदलाल मेरो है श्री के बिहारी नंदलाल मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है. पागल झाली गल्ली गल्ली मध्ये कोणाला विचारायची मला तो कृष्ण कन्हैया भेटेल का मला तो सावळा कृष्ण भेटेल का मला तो बाके बिहारी मुझे बाके बिहारी मिलेगा. काय वेळ आला महाराज. हा जो विचारेल त्याला जो भेटेल त्याला हेच विचारची मला देव भेटेल का विठाला तसं तू पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मग काय लाज राखेल मला परमात्मा भेटेल का. ही तुकोबरांची अवस्था तीच अवस्था संत मीराबाईची. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की मन भावन की कोई कहियो रे प्रभु आवन. तो प्रभू मला भेटेल का कोणीतरी सांगा देवा. कमीत कमी 2 बोटाची चिठ्ठी तर पाठव मला. स्वतः येत नाही मला भेटत नाही. आपण आवे लिख नहीं भेजे बान पडी ललचावन की कोई कहियो रे प्रभु आवन की. कोणीतरी सांगा तो परमात्मा मला भेटेल का देवा. अरे तुझ्या करता सर्वांचा त्याग केला. खाना नहीं है पीना दिल को बड़ी हैरानी फिरती हूं मैं दीवानी नहीं चैन रैन सारी मिले ना मुझे प्यारे क्यों देरी आ लगाए. काना तू एक वेळा तरी भेट रे मला. कानया रे कानया रे कानया रे कानया रे
जग जे जय हो कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया रे कानया रे कानया रे जग जे कानया रे कानया रे कानया रे जग जे देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया कानया रे कानया रे जग रे कानया रे कानया रे कानया रे जग कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. गवळणी चालू झाले बरं का, काल्याचं कीर्तन नाहीये पण अवस्था सांगतोय मीराबाईची. विठाला 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 ही अवस्था संत मीराबाईची होती. महाराज प्रभू तू कधी भेटशील मला, तुझ्याकरता मी काय करू. मीरा कहे प्रभू कबरे मिलोगे, चेरी बही हूं तेरे पावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. ही अवस्था प्रेममूर्ती संत मीराबाईची. बाबा त्या मीराबाईचं मंदिराकरता मी आज 17-18 वर्षापासून प्रयत्न करतोय बाबा. 18 वर्ष झाले जवळजवळ, अजूनही पुरं होईना माझ्याकडनं. विठाला 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 विठाला. कारण आपला राजपूत समाज आहे माझा, सर्व दान धर्म करणारी मंडळी सर्व बहुतेक. नाही मला मी खूप फिरलो बाबा, पण नाही एका गावातून 5,000 मिळाले, ती मिळाली, बस संपलं. धारणगाव राहिलंय आता. तुमच्याकडे पाहतोय मी. विठाला 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 विठाला. बाबा मीराबाईचं मंदिर आहे, भव्य आणि दिव्य झालं. मी तुम्हाला दाखवतो बाबा, फार मोठं काम झालंय. 40x80चा सभामंडप झालाय. 75 फूट उंचीचं मीराबाईचं मंदिरचं शिखर आहे आणि मोठं आहे. मात्र 40x80चा सभामंडप आहे. असं पूर्ण जागा 1 एकर आहे. तुम्ही बघितले बाबा, 1 एकर जागा जी आहे. सर्व काही फक्त थोडं काम राहिलेलं आहे. आता मूर्ती गेले, आपल्याला जावं लागेल. गावकऱ्यांनी मदत केली फार बरं होईल. कारण हा एक खेळत्याचा नवे खेळ. कारण बाबा मी कोणाला पैसे मागितले नाही बाबा आतापर्यंत. मोठे मोठे कार्यक्रम झाले पण कधी कोणाला पैसे मागितले नाही. पण आता वाटायला की बहुत गई थोडी रही, आपलं आयुष्य थोडं राहिलेले बाबा. केव्हा जाईल क्या जीवन की पकरी आस, हात लिया नाही तेरा घास. हा घास असा जाईल सांगता येत नाही. 77 आज 78 लागला. विठाला 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 विठाला. बऱ्या बसलेल्या मीराबाईच्या मनात येत नाही काही. शांत बसले पाहिजे, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. सर्व महिलांनी जर विचार केला महाराज, नुसते 15-15 का 10-10 1-1 रुपया जरी दिला, किती गोळा होतो महाराज पैसा. असं करून मी पैसा गोळा केला बाबा. आता काही नाही 5 रुपये, काही नाही 1 रुपये, काही नाही मला 50 पैसे. म्हणलं असू दे, 50 पैसे आहे 1 लाखाच्या शेजारी आहे महाराज. अशा करून करून आज जवळजवळ बाबा 1 कोटीपर्यंत काम झालं. 1 कोटीपर्यंत मला जे भेटले महाराज नाशिककर बाबा, एकाच महिलाने, एका डॉक्टरने मला जवळजवळ 35 लाख दिले. विठाला तसं नानजीबाईने देखील महाराज जवळजवळ 4 टन स्टील दिलं. त्यांनी बोर्ड लावलंय, दिलंय. पण 4 टनने काय होतं महाराज. आता मी नुसतं बाबा फरशीचं तर माझ्या अंतकरणात फशीच राहिली फक्त. विठाला विठाला विठाला
पण त्यांच्याकडनं का ते जरा नाराज होती, नहीं होणार ना, अरे कितना काम कर रही है मेरे पास से, ऐसे ही बोलेगा ना हाँ नहीं, ठीक है। और राम भी वैसे बोल रहा है मुझे, राम बोले भाई सब हो जाएगा काम, अरे राम तू तो काम नहीं करता है, बोलेगे कुछ नहीं करता है, ठीक है पण मी प्रयत्न करेन बरं का, आहे थोडं 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 करता करता जवळ मी आता चांगदेवला तुम्ही या बाबा, तुम्ही बघितलं बाबा चांगदेवला इतकं सुंदर काम केले बाबा, पूर्ण गट्टू बसवले, 1 एकरमध्ये गट्टू बसवले बा, 1 एकरमध्ये पूर्ण मंदिर नवच केले बाबा, तिथे ज्ञानोबरायांचं मंदिर आहे, फार सुंदर मंदिर झालेलं आहे, यात्रेकरू येता पाहता, तुम्ही एक वेळा या, तुम्हालाही वाटे येते थांबावं, जसं काटच आहे तो, काठ म्हणजे तापीचाच काठ आहे ना, हा त्यावेळी आता म्हणजे त्याची दुरुस्ती करून घेतली, बाबांची समाधी बांधली, लक्ष्मणबाबाची समाधी बांधली, सर्व पद्धतशीर सांगण्यात मीराबाई करता, जर महिलांनी थोडं, मी काही जास्त मागत नाही कोणाला बाबा, थोडं थोडं करा, पण काम झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आता मीराबाईची मूर्ती तर 1,10,000ची मूर्ती आहे, 1,10,000 टाकल्या गेलेली, आता आमचं चालू आहे प्रयत्न, म्हणजे जेब में नाही पत्ता चले कलकत्ता नाही काहीतरी पाहिजे आपल्या तर आपलं जाणं त्याची योग्य, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की मीराबाईंनी देवा करता महाराज सर्व सोडून दिलं, महाराज काय केवढा त्याग, असे राज्याचा त्याग करणं काही सामान्य होती का महाराज, राणा घराण्यातले मोठ्या घराण्यातले महाराज, पण तिने संसाराचा त्याग केला, त्याला वेळ लागलं फक्त देवाचं लावी म्हणा पिसी, गोविंदाची ही गोविंदाचं पिसं लागलं, म्हणजे असे गोविंदाचं पिसं लागलंय, त्यांच्या मागची जन्म मरणाची परंपरा ही नाहीशी होते, पुन्हा त्याला मरावं लागत नाही, जन्माला यावं लागत नाही, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शेन, हे तुकोबरे अभंगाच्या शब्द, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे
नाही आदि अंत अवसान 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 हरी
नेची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे येनेची शरीरे शरीरायने सरे किंबहुना यलधारे शिरा पडे. अशा संत महात्म्यांची कीर्ती आज अमर आहे. तुका म्हणे एका मरणीची सरी उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. कोणाची? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका नव्हे नव्हे सूरत सो कीरत बडी बिन पंख उड जाय सूरत तो जाती रहे कीरत कब न जाय. म्हणून असे वर्णन केले. जो पंत चंद्र सूर्य आहे तो पण त्या संत महात्म्यांची कीर्ती आज अमर आहे. कशावरून वर्णन केले? निवृत्ती सखा माझा दीन दयाळू श्री गुरु अलंकापुरी स्थापिला दिदला विठ्ठल उच्चारू समाधी जीवन माझी वरी अजान वृक्ष तरु जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घटस्थिरू. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणी चौवेदी तुका म्हणे एका मरण येती सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. अशी कीर्ती आपली व्हावी असं वाटत असेल तसे आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताची आराधना करावी. आणि ज्यांच्या निमित्ताने कार्यक्रम चालू आहे बरं का, त्यांनी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून महाराज मुलं साठवी जन्माला येतात. पुण्य नसेल ते मुलं दारूडीत जन्माला येतात जास्त. बहुतेक अलीकडं तर तेच आहे बाबा. दारू तर असं पसरली जिकडे तिकडं. बहुतेक तरुण मुलं दारूनेच मरताय. विठाला दारू गुटखा तंबाखू तंबाखू बी फार चालते महाराज. चालू कीर्तनात मारून देता टाळकरी येतले नाही बरं काय. चालू कीर्तनात मारून देता महाराज. विठ्ठल विठ्ठल अगोदर चोळूनच घेते त्या अगोदर इकडं तिकडं पाहता विठ्ठल विठ्ठल टाळ बी आता पटकन घालतात तोटा. काय त्याच्यात काय मला काही कळत नाही आहे काय त्याच्यात. आपल्याला ते वाद सहन होत नाही बाबा. मी सांगतो 1968 पासून मी अजून चहा प्यालो नाही. किती वर्ष झाली ती. काय चहाच्या नांदीला. एखादा पाहुणा जर गेला ना कुठे गावाला पूर्णाच्या पुढचा बेत केला तो गावाकडे सांगतो ओ त्या चहा आता पाजलीच नाही आया. पूर्णाच्या पुढचा बेत जोडून आला चहा पाजली. चहा इतकी चिटकले चहाला माणसं इतके चिटकले. अरे व्यसन चांगले नाही बा. हे इंग्रजांनी आपल्या उरावर बसवले सर शिगारेट्या बिड्या काय त्यांचंच होतं बा. आपल्याकडे होते आता अलीकडे बाबा. अरे बाप रे बाप. आता तरी एसट्या बरे आहे. एकही एसटी चांगली नव्हती महाराज. सर्व पिचकरी आहेत. मंदिराचे दरवाजे देवाला पाय पडतात. देव बाप्पा सुखी ठेव जातात. पिचकारी म्हणतात चालला बाहेर आहे काय. अरे बाबा कमीत कमी आपण विष्णाधीन बनू नका. आपण निर्विष्णू व्हावा. कारण संतांचा हाच उपदेश. शेवी भांग अफू तंबाखू दंड परी तो अखंड भ्रांती माझी. शेवी भांग अफू तंबाखू. बरेच लोक गांजावून नदी सापडतील महाराज बरं का बाबा. कुंभमेळ्यामध्ये त्यांचा धूर दिसतो. मिरवणुकीमध्ये पहा तुम्ही एवढे गांजा. बाबा एका आश्रमात गेलो 1 लाखाची चिलीम होती महाराज एका महाराज. हे गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने बोलो का पैसा खर्च पर मुंह में मिट्टी आती है. बोलो का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जा. अपने पल्लव का दाम खर्च कर मुख में मटिया पड़ती बंदे हुशार रहना बे सावध व्हा. दारू गांजा मत पियारो. गांजा पिऊ नका दारू पिऊ नका. आई बापाची चांगल्या पद्धतीने सेवा करा. कीर्तनकार बापा आई बापाची सेवा म्हणताना आई बापाची सेवा करणे. कीर्तनकार विठ्ठला असे कीर्तनकार पाहिले आमच्या दौऱ्यात बी बाबा तसे. आई बापाला घरच्या बाहेर काढून दिले ते आपल्या कीर्तन इकडे येतात. आई आई रे बेमान दुनिया आई रे बेमान